प्रभू येशूच्या नावात सर्वांना सलाम. आपण स्तोत्रसंहिता 15वा अध्याय पुन्हा एकदा ऐकूया. स्तोत्रसंहिता याचा 15वा अध्याय. देवाच्या पवित्र डोंगरावरील रहिवासी. हे परमेश्वरा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करील? तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील? जो सात्विकतेने चालतो व नीतीने वागतो, मनापासून सत्य बोलतो, आपल्या जिभेने चुगली करीत नाही, आपल्या सोबत्याचे वाईट करीत नाही, आपल्या शेजाऱ्याची निंदा करीत नाही, अधमाला तुच्छ लेखितो, परमेश्वराचे भय बाळगणाऱ्यांचा सन्मान करीतो, आपण वाहिलेल्या शपथेने स्वतःचे अहित झाले तरी ती मोडीत नाही, आपला पैसा वाढीदिलीला लावित नाही, निरापराध्यांची हानी करण्याकरिता लाच घेत नाही. तो जो असा वागतो तो कधी ढळणार नाही. देवबाप या वाचलेल्या पवित्र वचनांना आपल्या प्रत्येकासाठी आशीर्वादित करो. आमीन. आपण गेल्या 2 आठवड्यांपासून स्तोत्रसंहिता याचा 15वा अध्याय यावर मनन करत आहोत. आणि आपण गेल्या 2 आठवड्यांमध्ये पाहिलं की परमेश्वराच्या सहवासात कोणाला राहता येईल, परमेश्वराचा सहवास कोणाला मिळेल, त्याच्या पवित्र डोंगरावर कोण राहील, त्याच्या मंडपात कोण वस्ती करील. आणि याचं उत्तर या ठिकाणी स्तोत्रकर्ता देतो की आमचं वागणं, आमचं बोलणं आणि आमचं चालणं यामध्ये जर आम्ही सुधारणा करतो तर परमेश्वराचा सहवास आम्हाला नेहमी मिळतो. आमच्या बोलण्यात, आमच्या वागण्यात आणि आमच्या चालण्यात जर आम्ही खबरदारी घेतली तर या प्रकारे आम्ही आशीर्वादित होतो. आपण गेल्या रविवारी पाहिलं की आमच्या वागण्यामध्ये आम्ही काय खबरदारी घेतली पाहिजे. आणि आज आपण यातला शेवटचा प्रकार पाहूया, यातला शेवटचा भाग की आमचं चालणं कसं असावं. चालणं म्हणजे आमचे सर्व व्यवहार. आणि यासाठी आपण स्तोत्र 15 मध्ये वचन 2 मध्ये वाचतो. स्तोत्रकर्ता या ठिकाणी असं म्हणत आहे, जो सात्विकतेने चालतो त्याला परमेश्वराचा सहवास मिळतो. जो सात्विकतेने चालतो. जर आम्ही सात्विक जीवन जगतो तर परमेश्वराकडून आम्हाला आशीर्वाद मिळतो, तर परमेश्वराचा सहवास आम्हाला मिळतो. सात्विक यासाठी इतर भाषांतरामध्ये जे शब्द आलेत आणि त्याचे अर्थ असे आहेत की सात्विक म्हणजे सरळ किंवा प्रामाणिक किंवा निर्दोष. सात्विक म्हणजे काय की जो सरळ आहे, जो प्रामाणिक आहे, त्याला परमेश्वराकडून आशीर्वाद मिळतो. आणि आपण पवित्र शास्त्रामध्ये हे उदाहरण पाहतो की देवाचे सेवक जे सात्विक होते ते आशीर्वादित होते. इयोबाविषयी आपण शास्त्रामध्ये पाहतो की स्वतः परमेश्वराने ही साक्ष त्याच्याविषयी दिली की इयोब हा सात्विक आहे. इयोबाचं पुस्तक याचा 1ला अध्याय आणि या ठिकाणी वचन 8 मध्ये जर आपण पाहिलं तर इथं स्वतः परमेश्वर असं म्हणत आहेत की भूतलावर त्याच्या तोडीचा सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही. परमेश्वर स्वतः हे सांगत आहे की इयोबासारखा सात्विक आणि सरळ पृथ्वीवर दुसरा कोणी नाही. इयोब सात्विक होता, तो सात्विक जीवन जगला आणि याचा परिणाम परमेश्वराने त्याला आशीर्वादित केलं आणि तो परमेश्वराच्या सहवासामध्ये राहू शकला. आणि याच प्रकारचं वर्णन आपण नोहाच्या बाबतीतही वाचतो आणि जुन्या करारामध्ये आपण हे पाहतो. नोहा, हनोक हे देवाचे लोक सात्विक जीवन जगले आणि म्हणून परमेश्वर परमेश्वराच्या सहवासामध्ये त्यांना सहज राहता येत होतं. त्यांना परमेश्वराचा सहवास मिळाला. आम्ही देखील याच प्रकारे आशीर्वादित होऊ शकतो, परंतु आमच्या जीवनामध्ये ते सात्विकता असली पाहिजे. जर आम्ही सात्विक जीवन जगतो तर नोहाप्रमाणे, हनोखाप्रमाणे देवाचा सहवास आम्हाला नक्की मिळेल. जर आपण पेत्राचं 2रं पत्र याचा 1ला अध्याय आणि यामध्ये 3ऱ्या वचनात जर पाहिलं तर आपण असं वाचतो. पेत्राचं 2रं पत्र याचा 1ला अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये असं म्हटलंय
ज्याने तुम्हा आम्हाला आपल्या गौरवासाठी व सात्विकतेसाठी पाचारण केले, त्याच्या ओळखीच्या द्वारे त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिल्या आहेत. आम्हाला मुळात पाचारणच यासाठी झाले की आम्ही सात्विक जीवन जगावं. परमेश्वराची ही इच्छा आहे की आम्ही सात्विक असावं आणि ही आमची ओळख असली पाहिजे. प्रेषितांचे कृत्य 5व्या अध्यायामध्ये आपण पाहतो, हनन्या आणि सफीरा यांच्या गोष्टीमध्ये आपण पाहतो की परमेश्वराकडून हनन्या आणि सफीरा यांना परमेश्वराकडून शासन झालं. याला कारण हेच की त्यांच्यामध्ये तो सात्विकता नव्हती, सात्विक जीवन ते जगत नव्हते. जी जमीन त्यांनी विकली ती विकली वेगळ्या किमतीला, प्रेषितांना आणून वेगळीच किंमत दाखवली आणि एवढ्यालाच आम्ही जमीन विकली अशी लबाडी देखील त्यांनी केली आणि याचा परिणाम त्यांना परमेश्वराने शासन केलं. जर आम्ही सात्विक जगतो तर देवाचा सहवास आम्हाला नेहमी मिळतो. स्तोत्र 15 मध्ये आपण दुसरा मुद्दा असा पाहतो की परमेश्वराचा सहवास कोणाला मिळेल. दुसरी गोष्ट या ठिकाणी आपण अशी पाहतो आणि वचन 4 मध्ये असं लिहिलंय, अधमाला तुच्छ लेखितो, परमेश्वराचे भय बाळगणाऱ्यांचा सन्मान करीतो. आपण वाहिलेल्या शपथेने स्वतःचे अहित झाले तरी ती मोडीत नाही. दुसरी गोष्ट इथं आपण पाहतो की जो दिलेला शब्द पाळतो, दिलेलं वचन पूर्ण करतो, त्याला परमेश्वराचा सहवास मिळतो. तो परमेश्वराच्या डोंगरावर वस्ती करतो. आपलं अहित झालं तरी दिलेला शब्द जर आपण मोडत नाही, आपण दिलेला शब्द पाळतो, तर परमेश्वर आपल्यावर संतुष्ट होतो. आणि परमेश्वराची इच्छा आहे की आम्ही या प्रकारे जगलं पाहिजे. आपण जुन्या करारामध्ये इफ्ताहाची गोष्ट वाचतो की स्वतःचं खूप मोठं नुकसान होत होतं, तरी देखील दिलेला शब्द इफ्ताहाने पाळला. आणि आपण शास्त्रेच्या 11व्या अध्यायामध्ये ही गोष्ट वाचतो की अमोनी लोकांना हरवून ज्यावेळेस इफ्ताह परत आला, त्यावेळेस त्याने असं वचन परमेश्वराला दिलं होतं, असा नवस त्याने केला होता की मी विजय होऊन परत येईल, त्यावेळेस माझ्या दारातून जो प्राणी मला सामोरा जाईल तो मी परमेश्वराचा मानून त्याचं परमेश्वराला हवन करेन. आता परमेश्वराने नवसाविषयी काही आज्ञा दिलेली नव्हती की नवस करा, ही देवाची आज्ञा नव्हती. अविचाराने इफ्ताहाने अशा प्रकारचा नवस केला होता. परंतु इफ्ताहाच्या गोष्टीमध्ये शिकण्यासारखं आहे की जो शब्द त्याने दिला तो त्याने पाळला. आणि आपण शास्त्रेचं पुस्तक याच्या 11व्या अध्यायामध्ये वाचतो की अमोनी लोकांना हरवून ज्यावेळेस इफ्ताह परत आला, त्यावेळेस त्याची एकुलती एक मुलगी त्याला सामोरे गेली. डफ वाजवत ती त्याचं स्वागत करण्यासाठी त्याला सामोरे आली आणि तिला पाहिल्यावर इफ्ताह म्हणाला की हाय हाय मुली, तू माझे मन खचविले आहे, तू माझ्यावर मोठे संकट आणले आहे. परमेश्वराला मी शब्द दिला आहे, आता मला माघार घेता येत नाही. आणि आपण पाहतो की त्याच्या मुलीने देखील त्याला या ठिकाणी सपोर्ट केलाय. तिने देखील या गोष्टीचं समर्थन केलंय की जो शब्द तुम्ही परमेश्वराला दिलाय त्यानुसार करा. म्हणजे आपण पाहतो की देवाच्या लोकांच्या जीवनामध्ये की त्यांनी दिलेला शब्द मोडला नाही. आपण मागच्या रविवारी देखील हे पाहिलं की दाविदाने योनाथानाला दिलेला शब्द पाळला, तसा आपणही दिलेला शब्द पाळला पाहिजे. आमच्यामध्ये लबाडी कधी असू नये आणि ही देवाला कधीही आवडणारी अशी गोष्ट नाही. 2 गोष्टी आपण पाहिल्या. एक, आम्ही सात्विक जीवन जगलं पाहिजे. सात्विक म्हणजे सरळ, प्रामाणिक आणि निर्दोष. आम्ही योबाप्रमाणे, आम्ही नोहाप्रमाणे, हनोखाप्रमाणे सात्विक जीवन जगावं, ही देवाची इच्छा आहे. दुसरी गोष्ट आपण पाहिली की आपलं अहित झालं तरी दिलेला शब्द आपण कधी मोडू नये. जर परमेश्वराचा सहवास आम्हाला पाहिजे, जर त्याच्या सानिध्यामध्ये जर आम्हाला राहायचंय, परमेश्वराच्या जवळ जाऊन जर आम्हाला राहायचंय, तर आम्हाला या गोष्टींचं पालन केलं पाहिजे. आम्हाला सात्विक जीवन जगलं पाहिजे, दिलेला शब्द पाळायला पाहिजे. तिसरी गोष्ट या ठिकाणी आपण पाहतो आणि ती आहे वचन 5 मध्ये. आणि तिसरी गोष्ट अशी आहे,
आपला पैसा वाढीदिडीला लावित नाही, निरापराध्यांची हानी करण्याकरिता लाज घेत नाही तो. जो असा वागतो तो कधी ढळणार नाही. आम्ही कसं असावं? आणि 5व्या वचनामध्ये आणखी म्हटले की जो आपला पैसा वाढीदिडीला लावित नाही आणि लाच घेत नाही, तो परमेश्वराच्या सहवासामध्ये राहतो आणि तो कधीही ढळत नाही. आपला पैसा वाढीदिडीला लावित नाही या वचनाचा अर्थ काय? बऱ्याच जणांचं असं मत आहे की ख्रिस्ती लोकांनी पैशाची गुंतवणूक करू नये, असं काही लोक खूप ठाम असं आपलं मत मांडतात की ख्रिस्ती लोकांनी कुठल्याच प्रकारची इन्व्हेस्टमेंट कधी करू नये. परंतु शास्त्र या ठिकाणी असं सांगतंय, याचा आपण सरळ सरळ अर्थ हा घेऊ शकतो की जो पैशाला जास्त महत्त्व देतो, परमेश्वरापेक्षा, परमेश्वराच्या कार्यापेक्षा जो पैशाला जास्त महत्त्व देतो, त्याला देवाचा सहवास मिळणार नाही, त्याला आशीर्वाद मिळणार नाही. म्हणजे या वचनाचा अर्थ हा होत नाही की आम्ही उदरनिर्वाह करू नये किंवा आम्ही तरतूद करू नये, हा त्याचा अर्थ नाही. त्याचा अर्थ हा की आम्ही पैशाला देवापेक्षा जास्त महत्त्व देऊ नये. आणि ही एक मोठा अडथळा आमच्या आध्यात्मिक मार्गामध्ये येतो की आम्ही जर आमच्या संपत्तीला जास्त महत्त्व देतो तर देवाचा सहवास आम्हाला कमी मिळतो. हे अतिशय खरं आहे. आमच्या जीवनामध्ये आम्ही परमेश्वराला प्रथम स्थान द्यावं, पैशांपेक्षा देवाला, त्याच्या कार्याला आम्ही जास्त महत्त्व दिलं पाहिजे. आणि जर आम्ही देवाला महत्त्व देतो, देवाच्या कार्याला महत्त्व देतो, तरच त्याचा सहवास आम्हाला मिळतो. श्रीमंत मनुष्य आणि दरिद्री लाजर ही गोष्ट आपल्याला आठवत असेल. लुकाच्या शुभवर्तमानामध्ये आपण श्रीमंत मनुष्य आणि दरिद्री लाजर ही गोष्ट वाचतो. लुककृत शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि वचन 19 पासून पुढे ही गोष्ट आपण वाचतो. आणि त्या ठिकाणी आपण असं वाचतो की एक श्रीमंत मनुष्य आहे ज्याला काही कमी नाही, आणि त्याच्या दारात एका गरीब माणसाला टाकण्यात आलं. आणि वचन 20 मध्ये असं लिहिले, त्याच्या दरवाजाजवळ फोडांनी भरलेला लाजर नावाचा एक दरिद्री माणूस टाकण्यात आला. टाकण्यात आला म्हणजे ही देवाची योजना की ह्या दरिद्री माणसाने तिथं असावं. का असं? टाकण्यात आला म्हणजे काय? तो लाजर तिथं गेला नाही, तर त्याला तिथं टाकण्यात आलं म्हणजे हे देवाच्या योजनेचा भाग होता. उद्देश हा की त्या श्रीमंताने त्या गरीबाकडे लक्ष द्यावं. परंतु ह्या श्रीमंत मनुष्याने काय केलं? त्याला ह्या दरिद्री लाजरावर 1 रुपया देखील खर्च करण्याची इच्छा नव्हती. त्याला औषध पाण्याला किंवा त्याला भाकर द्यावी याची त्या श्रीमंताची इच्छा नव्हती. म्हणजे त्याला देवाच्या कार्यापेक्षा पैसा जास्त प्रिय होता. आणि म्हणून आपण पाहतो की दोघंही मरण पावले. हा दरिद्री लाजर स्वर्गात गेलाय आणि हा श्रीमंत मात्र स्वर्गात जाऊ शकलेला नाही. का असं? आणि याचं उत्तर त्याला असं दिलं की तू तुझ्या आयुष्यामध्ये सुख भोगले, आता लाजराची वेळ आहे, कारण त्याने त्याच्या जीवनामध्ये फार दुःख भोगले. म्हणजे काय? जर आम्ही परमेश्वराला आमच्या जीवनामध्ये आमच्या संपत्तीपेक्षा परमेश्वराला जास्त महत्त्व देतो, तरच त्याचा सहवास आम्हाला मिळतो. आम्ही परमेश्वराला प्रथम स्थान दिलं पाहिजे. आणि प्रभू येशूने हे शिकवलं. जो श्रीमंत मनुष्य तरुण प्रभू येशूकडे आला आणि म्हणाला की सार्वकालिक जीवनासाठी मी काय करू? त्यावेळेस प्रभू येशूने त्याला हेच उत्तर दिलं की आपली सगळी संपत्ती गरिबांमध्ये वाटून टाक आणि माझ्या मागे ये. परंतु तो गेला नाही. तो श्रीमंत तरुण गेला नाही, कारण तो फार श्रीमंत होता आणि ही आडकाठी त्याच्या आध्यात्मिक मार्गात होती. स्तोत्र 15 मध्ये आपण हे वाचतो की देवाचा सहवास कोणाला मिळेल? जो पैशापेक्षा देवाला महत्त्व देईल, जो आपल्या संपत्तीपेक्षा देवाला महत्त्व देईल, जो सात्विक जीवन जगेल, जो कधी लाच घेणार नाही, लाच देणार नाही, अशा मनुष्याला देवाचा सहवास मिळतो. आणि म्हणून स्तोत्र 15 असं म्हणते की हे परमेश्वरा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करील? तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील? आणि म्हणून आम्ही
शक्य तितका हा प्रयत्न केला पाहिजे की आम्ही परमेश्वराच्या सहवास आम्हाला मिळावा, म्हणून या स्तोत्र 15 नुसार चालण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न केला पाहिजे. हे जरी आम्हाला अवघड वाटत असलं तरी परमेश्वराला अवघड असं काहीच नाही. जर आम्ही परमेश्वराचं सहाय्य मागतो आणि जर आम्ही परमेश्वराकडे ही विनंती करतो की आमच्या जीवनात हे दुर्गुण आहेत आणि हे दुर्गुण दूर कर, तर परमेश्वर आम्हाला सहाय्य करायला नेहमी तयार आहे. आपण प्रार्थनापूर्वक जर स्वतःला परमेश्वराच्या हाती सोपवतो तर त्याच्या मार्गावर चालण्यासाठी देव आम्हाला नक्की सहाय्य करतो. देवबाप या वाचलेल्या सर्व पवित्र वचनांना आपल्या प्रत्येकासाठी आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. हे कृपाळू आणि दयाळू आमच्या देवापा, ह्या पवित्र वचनांबद्दल आम्ही धन्यवाद देतो. आम्ही प्रार्थना करतो देवापा, हे पवित्र वचन आम्हा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये खोलवर शिरू दे. यानुसार आम्ही चालावं म्हणून आम्हाला सहाय्य कर. देवापा, आम्ही प्रार्थना करतो ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या मनात हे पवित्र वचन खोलवर शिरू दे. यावेळेस आम्ही देवापा आठवण करतो, जे आजारी असतील ते आमच्या सर्व प्रियजनांना तुझा आरोग्यदायी स्पर्श होऊ दे. कोरोनामुळे जर कोणी आजारी असेल तर देवापा त्या प्रत्येकाला तुझा आरोग्यदायी स्पर्श होऊ दे. आणि देवापा, आम्ही प्रार्थना करतो की चर्च बंद आहेत तर देवापा चर्चेस उघडावेत, म्हणून प्रभू तू सहाय्य कर आणि तू दया कर, अशी आम्ही प्रार्थना करतो. इथून पुढचा सर्व समय आम्ही देवापा पुन्हा तुझ्या हाती पडतो. प्रभू येशूच्या नावाने आम्ही प्रार्थना केली, म्हणून देवापा तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यासरून सोडिले आहेत तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवबापाची प्रीती, तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आणि मार्गदर्शन आपणा सर्वांसोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.